आता पाहूया राजकीय विश्वात काय सुरू आहे त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। कोणत्याही समाजावर अन्याय करणारे निर्णय घेतले नाही। आम्ही जाती-जातींमध्ये कधीच भेदभाव केला नाही। ओबीसी समाजावर कधी अन्याय केला नाही। नागपुरातून मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। 2 सप्टेंबरला काढलेला जीआर केवळ 4 जिल्ह्यांपुरता मर्यादित। मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंकडून स्पष्ट। काहींकडून मोर्चे मेळावे घेत फडणवीसांना बदनाम करण्याचा प्रयत्न। बावनकुळेंची भुजबळांवर टीका। ठाणे मुंबईत गद्दारांच्याच ठिकऱ्या उडणार। संजय राऊतांची टीका। तर राजीनामा देऊन सत्तेतून एक दिवस बाहेर या, मग सांगतो कोण कोणाला सोडणार नाही। राऊतांचं शिंदेना आव्हान। निवडणुकीत ज्यांचं डिपॉझिट जप्त झालं ते ब्रँड कसे? एकाची इज्जत गेली, दुसऱ्याचं डिपॉझिट गेलं। भाजप नेते किरीट सोमय्या यांची ठाकरे बंधूंवर टीका। तर ठाकरे ब्रँड लोकांच्या भावनेचा विषय। मनसे नेते गजानन काळे यांची प्रतिक्रिया। महापालिका निवडणुकीआधी मुंबईतील ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकाचा शिंदेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश। माजी नगरसेवक सगुण नाईक यांचा एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश। माझे विरोधक भाजपच्या वॉशिंग मशीनमध्ये स्वच्छ होतील। विरोधकांना सोबत घेऊन भाजप माझ्या अंत्यविधीची तयारी करत आहे। शिवसेना आणि मित्रपक्षाला संपवायचं ही भाजपची पॉलिसी। शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांचा भाजपवर निशाणा। आपल्याला महायुतीतूनच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवायच्या आहेत, पण कुणाला जर खुमखुमी असेल तर धनुष्यबाण कसा चालतो ते दाखवून देऊ। मंत्री उदय सामंत यांचा मित्रपक्षांना इशारा। तर स्थानिक स्तरावरील भाष्य सिरियस घेण्याची गरज नाहीये। प्रफुल्ल पटेल यांची प्रतिक्रिया। महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या निवडणुकीत अजित पवार आणि मुरलीधर मोहोळ यांच्यात थेट लढत निश्चित। अध्यक्षपदासाठी होणार लढत। दोघेही उमेदवारीवर ठाम राहिल्यामुळे लढत निश्चित। लक्ष्मण हाकेंचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र। जरांगे हा फक्त मुखवटा। काही क्रूर मराठा नेते हेतू साध्य करतायत। ओबीसी तुम्हाला धक्का न लावता इथून पुढे मतदान करतील। हाकेंचा पत्रात उल्लेख।